तर नमस्कार मित्रांनो. आज आपण महाराष्ट्राचा भूगोल यातील महाराष्ट्रातील प्राकृतिक भूगोल हा जो चॅप्टर आहे महाराष्ट्राच्या भूगोलामधील तो आपण बघणार आहे. ह्याच्यामध्ये आपण सर्व PYQ असतील म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स मधील क्वेश्चन जे कंबाईनच्या परीक्षेला पडले होते ते सर्व प्रश्न आपण बघणार आहे. कदाचित हा व्हिडिओ जरा मोठा होईल कारण का याच्यामध्ये जास्त प्रश्न आहेत. तर सविस्तर आपण माहिती बघणार आहे याच्यामध्ये. हे पुस्तक जे आहे ते लोकसेवा पब्लिकेशनचे स्पष्टीकरणासह पुस्तक आहे MPSCचे. तर हे पुस्तक हवे असेल तर त्याची लिंक ॲमेझॉनची मी कमेंट आणि डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तिथून तुम्ही हे विकत घेऊ शकता. तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे आपल्यासाठी आजचा भूगोलामधील. महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार आपल्याला अचूक उतरता क्रम लावायचा आहे. अचूक उतरता क्रम म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की सर्वात जास्त ज्याची उंची आहे तो पहिल्यांदा येईल आणि सर्वात कमी जो आहे तो शेवटी येईल. तर आपण उत्तर बघूया डायरेक्टली ह्याचं. तर एक म्हणजे कळसुबाई, त्यानंतर सालेर, महाबळेश्वर आणि त्र्यंबकेश्वर ह्या ज्या आहेत पर्वत शिखरं जी आहेत त्यांची उंची जी आहे ती आपण उतरत्या क्रमानं बघितली. आता ह्याच्यासाठी एक ट्रिक आहे. तर ह्याच्यासाठी ट्रिक काय सांगितलं या पुस्तकामध्ये, कसा मी हसतो ही ट्रिक आहे. कसा म्हणजे कळसुबाई, क म्हणजे कळसुबाई. त्याच्यानंतर 2 नंबरला सालेर येतो. आता कळसुबाई जे आहे ते अहमदनगर या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर सालेर, सालेर जे आहे ते नाशिक या ठिकाणी आहे. त्यानंतर म म्हणजे महाबळेश्वर, महाबळेश्वर जे आहे ते सातारा या ठिकाणी. त्याच्यानंतर हरिश्चंद्रगड, आता हरिश्चंद्रगड जे आहे ते अहमदनगर आणि सप्तशृंगी, ते सप्तशृंगी जे नाशिकमध्ये आहे. त्यामुळे या ठिकाणी आपलं उत्तर जे येत आहे ते कळसुबाई, सालेर, महाबळेश्वर आणि त्र्यंबकेश्वर हे उत्तर बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1 ही ट्रिक जी आहे ती लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये असले प्रश्न सोडवता येतील. या पानावरती जे आहे या पुस्तकामध्ये भरपूर अशा ट्रिक दिलेल्या आहेत अभ्यासासाठी, तुम्ही बघू शकता. पुढील प्रश्न 2 नंबरचा. औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा व सर्वात लहान असणारे जिल्हे कोणते? तर औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये सर्वात मोठा जो आणि सर्वात लहान जो जिल्हा आहे तो शोधायचा आहे आपल्याला. तर सर्वात मोठा जो आहे तो बीड आहे आणि सर्वात लहान जो आहे तो हिंगोली आहे. आपण हे जे सविस्तर एक्सप्लेनेशन बघूया आता. तर असे प्रश्न बरोबर येण्यासाठी किमान आपणास त्या विभागातील सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा व सर्वात कमी क्षेत्रफळाचा माहीत असणे गरजेचे आहे. आता एक्सप्लेनेशनमध्ये कसं दिलं आहे बघा. विभाग, सर्वात मोठा विभाग जो आहे तो औरंगाबाद आहे. 64,813 चौरस किलोमीटर इतका मोठा आहे तो. तर सर्वाधिक क्षेत्रफळाचा जो जिल्हा आहे याच्यामध्ये, तर त्याचं नाव आहे बीड औरंगाबादमध्ये. आणि सर्वात कमी म्हणजे बारका जो आहे तो हिंगोली आहे. तर 10,000पेक्षा अधिक क्षेत्रफळ असणारे जे आहे ते बीड, नांदेड आणि स्वतः औरंगाबाद हे आहेत. आता ह्याच्यानंतर 2 नंबरला जो येतो क्षेत्रफळानुसार विभाग, तर तो आहे नाशिक. नाशिकमध्ये सर्वात मोठा आहे अहमदनगर आणि सर्वात लहान आहे नंदुरबार. त्यानंतर 3 नंबरला विभाग येतो तो पुणे आणि पुण्यामध्ये सर्वाधिक मोठा जिल्हा पुणेच आहे. त्याच्यानंतर सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला कोल्हापूर. त्याच्यानंतर नागपूर येतो. नागपूरमध्ये सर्वाधिक मोठा गडचिरोली, सर्वात कमी क्षेत्रफळ भंडारा. त्याच्यानंतर अमरावती, अमरावती विभागामध्ये यवतमाळ सर्वात मोठा, सर्वात कमी वाशिम. तर कोकण विभाग सर्वात लहान येतो, चौरस किलोमीटर 30,728 चौरस किलोमीटर आहे. आणि रत्नागिरी सर्वात मोठा जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. आणि मुंबई शहर हे सर्वात कमी म्हणजे 157 चौरस किलोमीटर एवढे त्याचे क्षेत्रफळ आहे. तर वरील टेबल व्यवस्थित माहिती असेल तर आपण रँडमली 36 जिल्ह्यापैकी कोणत्याही जिल्ह्याचे क्षेत्रफळ जे आहे ते पदक्रमानुसार ठरवू शकतो, अशी यांनी ट्रिक दिलेली आहे. तर हे लक्षात ठेवण्याच्या ट्रिक आहेत काय. महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? तर अपुना सोंग आवडत नाही, ही त्याची ट्रिक दिली आहे बघा. अपुना सोंग आवडत नाही म्हणजे म्हणजे अहमदनगर, पुणे, ना म्हणजे नाशिक, त्यानंतर सोलापूर आणि गडचिरोली हे त्याचे ट्रिक आहे सर्वाधिक क्षेत्रफळ असलेले. सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले आपण बघितलेलेच आहेत मगाशी. मुंबई जे आहे ते 157 चौरस किलोमीटरने सर्वाधिक लहान. त्यानंतर मुंबई उपनगर, भंडारा हे 3 आहेत पहिले, लक्षात ठेवा. आता आपण तिसऱ्या प्रश्नाला जाऊया डायरेक्टली. तिसरा प्रश्न. अस्तंबा हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे? अस्तंबा जे आहे ते सातपुडा या पर्वतरांगेमध्ये आहे. तर ह्याचं एक्सप्लेनेशन बघू. सातपुडा पर्वतरांगेतील भारतातील सर्वोच्च शिखर हे कोणते आहे? तर धुपगड ही महादेव डोंगर रांग यामध्ये येते. तर मध्य प्रदेशमध्ये हे लोकेटेड आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर, महाराष्ट्रातील लक्षात ठेवा सर्वोच्च शिखर जे आहे ते अस्तंबा
तोरणमाळ डोंगर रांग या ठिकाणी आहे, तर नंदुरबार या ठिकाणी ते वसलेलं आहे. त्याच्यानंतर अमरावतीतील सर्वात उच्च शिखर जे आहे ते वैराट गाविलगड टेकड्यामध्ये आहे. तर सातपुडा पर्वताबाबत माहिती बघूया. सातपुडा पर्वत रांगेमध्ये सातपुडा, त्यानंतर महादेव, मैकिल हा एक डोंगर रांगांचा समूह आहे. तर सातपुडा ची निर्मिती जी आहे ती ज्वालामुखी खडकापासून निर्मित पर्वतरांग ह्याच्यामुळे झाली होती. सातपुडा पर्वतरांगेमध्ये दोन नद्या आहेत महत्त्वाच्या, नर्मदा आणि तापी. तर सातपुडा का म्हणतात त्याच्या मागे एक कारण आहे. या पर्वतात एकामागे एक म्हणजे समांतर अशा 7 डोंगर रांगा किंवा 7 वाळ्या आहेत, त्यामुळे याला सातपुडा असे म्हटले जाते. तर याचा विस्तार लक्षात ठेवा, पश्चिम पूर्व विस्तार आहे. पश्चिम पूर्व म्हणजे गुजरातमधील रतनपूरपासून पूर्वेकडील छत्तीसगडपर्यंत हा विस्तार जो आहे तो पसरलेला आहे सातपुडा पर्वतरांगेचा. तर या पर्वतरांगेतील डोंगर रांगा पूर्व पश्चिम क्रम बघू. तर सर्वाधिक राजपिपला गुजरात या ठिकाणी, त्यानंतर महादेव, तोरणमाळ व गाविलगड हे जे आहे ते महाराष्ट्रातील नंदुरबार या ठिकाणी, आणि मैकिल हे छत्तीसगड या ठिकाणी. तर त्याच्यानंतर सातपुडा पर्वतरांगेतील उंची मध्यभागी कोणती आहे, तर ब्रह्मपुरीची खिंड जी आहे ती याच्या मध्यभागी आहे. मध्यभागी जी उंची आहे ती कमी आहे सातपुडा पर्वतरांगेची. या पर्वतश्रेणीतील मैकेल डोंगरातील सर्वोच्च शिखर ब्रह्मगड ही आहे. त्याच्यानंतर मैकेल डोंगर रांग ही नर्मदा आणि महानदीची खोळे जी आहे ती वेगळे करते. ह्याच्यामध्ये थंड हवेचे देखील ठिकाण आहेत. त्याच्यामध्ये पहिलं महाराष्ट्रातील महत्त्वाचं आहे तोरणमाळ, हे नंदुरबार या ठिकाणी येतं. त्यानंतर चिखलदरा हा प्रश्न पडलेला आहे. चिखलदरा जे आहे ते गाविलगड डोंगरामध्ये अमरावती या ठिकाणी येतं, आणि पंचमढी मध्य प्रदेशामध्ये. त्याच्यानंतर चार नंबरचा प्रश्न, कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर कोणत्या नावाने ओळखला जातो. ज्योतिबा डोंगर जो आहे तो वाडी रत्नागिरी या नावाने ओळखला जातो. तर याला केदारनाथ किंवा वाडी रत्नागिरी असं देखील म्हटले जाते. ज्योतिबा हे दैवत शिव व सूर्याचे रूप मानण्यात येते. त्यामुळे तसेच डोंगराचा जो आकार आहे या ज्योतिबाच्या डोंगराचा तो हत्तीच्या सोंडेसारखा आहे. आणि 1970 मध्ये नावा जिसामा यांनी सुरुवातीला देवळाची बांधणी केली होती. आणि दंतपुराणात असे म्हणले जाते की महालक्ष्मी देवीच्या युद्धामध्ये ज्योतिबाने मदत केली होती. तर 5 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिणेत दिशेस कोणता पर्वत आहे. पश्चिमेला आणि उत्तर दक्षिण असलेला पर्वत कोणता आहे, तर सह्याद्री पर्वत. सर्वांना माहिती आहे. जो तर सह्याद्री पर्वत जो आहे तो सर्वात जास्त पसरलेला महाराष्ट्रामध्ये पश्चिमेला दक्षिणोत्तर असा पर्वत आहे. तर उत्तरेला जे आहे ते सातपुडा पर्वत आहे, त्याचबरोबर चिखलदरा डोंगर आणि तोरणमाळ पठार. दक्षिणेला जर बघितलं तर चिकोडी रांग आणि मांजरा डोंगर आहे. तर पश्चिमेस सर्वात महत्त्वाचा सह्याद्री पर्वत आहे, आणि त्याच्याबरोबर अरबी समुद्र. पूर्वेला लक्षात ठेवा चिरोल टेकड्या, सुरजागड आणि भामरागड हे गडचिरोलीमध्ये आहे. तर हे महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर 6 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते. तर आपण जसे मगाशी बघितलं होतं याच्यासाठी ट्रिक होती ती, तर त्यानुसार सालेर जे आन्सर येत आहे बघा इथं कसा मी असतो यानुसार ह्या ट्रिकचं. कळसुबाई नंतर जे आहे ते सालेर सर्वात उंच शिखर आहे महाराष्ट्रातील. तर जगातील आपण बघूया आता, जगातील सर्वात उंच शिखर जे आहे ते माउंट एव्हरेस्ट आहे, 8,848. नेपाळ या ठिकाणी हे लोकेटेड आहे. 2 नंबरला आहे ते K2. भारतातील सर्वात उंच शिखर जे आहे ते K2 आहे, 8,711. आणि अंदमान निकोबारमधील सँडल पीक हे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर लक्षात ठेवा आहे कळसुबाई. त्याच्यानंतर 2 नंबरला आहे ते सालेर. ह्या ट्रिकनुसार जावा, तुम्हाला सोपं पडेल लक्षात ठेवायला. पुढील प्रश्न, कंबाईन ग्रुप सी 2021, 7 नंबरचा, कोणते विधान बरोबर नाहीत असे विधान आपल्याला सांगायचं. तर फक्त विधान ब जे आहे ते चुकीचं आहे. आता का चुकीचं आहे मी तिथे सांगतो. गाविलगड आणि मेळघाट डोंगर हे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण भागात आहेत. तर हे चुकीचं आहे, कारण गाविलगड ह्या टेकड्या ज्या आहेत किंवा डोंगर जे आहे ते महाराष्ट्राच्या पूर्वेस आहे, गडचिरोली या ठिकाणी. तर ह्याच्यामध्ये पहिलं विधान कोणतं बरोबर आहे ते बघूया. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण असून ते सातपुडा पर्वत रांगेमध्ये आहे, हे विधान बरोबर आहे, आपण मगाशीच बघितलं. आणि बालाघाट डोंगर हे शंभू महादेव डोंगराच्या उत्तरेला आहे, हे देखील विधान बरोबर आहे. तर आपण मगाशी एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सांगितलं की गाविलगड आणि मेळघाट हे जे आहे ते सातपुडा पर्वतातील अमरावती जिल्ह्यामध्ये येतं.
तर महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेला या ठिकाणी आहेत गाविलगड आणि मेळघाट या टेकड्या. आणि चिखलदरा तसेच गाविलगड डोंगरातील सातपुडा पर्वतातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. आणि बालाघाट डोंगर हे जे आहे ते बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि ते शंभू महादेव डोंगरांगाच्या उत्तरेला आहे. हा जरा प्रश्न ब्लर दिसत आहे तरी पण मी तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रातील घाटांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे लावायचा आहे आपल्याला. तर उत्तरेकडून दक्षिणेकडे बघितलं तर सर्वात पहिल्यांदा थळघाट, त्यानंतर कुंभार्ली घाट, आंबा घाट आणि आंबोली घाट. तर कासारवाडी घाट जो आहे तो जुन्नर ते पैठण दरम्यान आहे. त्याच्यानंतर तामिनी घाट हा जो आहे तो पुणे ते माणगाव, आंबेनळी घाट महाबळेश्वर ते पोलादपूर आणि अनुस्कारा घाट हे राजापूर ते कोल्हापूर या दरम्यान आहे. हा प्रश्न महत्वाचा आहे. कंबाईन 2020च्या परीक्षेला पडला होता हा प्रश्न. तर दरकेसा टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? दरकेसा टेकड्या ज्या आहेत त्या गोंदियामध्ये आहेत. संपूर्ण माहिती या चार्टमध्ये दिलेली आहे बघा. गोंदियामध्ये काही टेकड्या आहेत त्याच्यामध्ये ही दरकेसा टेकडी देखील येते. त्याचबरोबर चिंचगड टेकड्या, प्रतापगड डोंगर, गायखुरी आणि गंगाझरी टेकड्या या देखील येतात. तसेच पुणेमध्ये महत्वाची जी आहे ती मी इथे सांगतो तामिनी डोंगर. त्याचबरोबर सातारामधील देखील विचारतात तुम्हाला मांढरदेव. त्यानंतर चंद्रपूर वगैरे लक्षात ठेवा या सगळ्या या ठिकाणी दिले आहेत. नाशिक येथे वणी डोंगर आणि सातमाळा डोंगर. त्याचबरोबर सोलापूर येथे रामलिंग डोंगर आहे. जळगाव येथे अजिंठ्याचे डोंगर. 10 नंबरचा प्रश्न बघूया आता. संयुक्त गट बुक 2019. महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणता पर्वतरांग आहे आणि त्याच्या पूर्वेस कोणत्या टेकड्या आहेत? तर हे सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेला आपण मगाशी बघितलं सातपुडा पर्वतरांग येतो आणि ह्याच्यावरून जर बघितलं ऑप्शनच्या तर पूर्वेला गाविलगड टेकड्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेस सातपुडा पर्वतरांग आणि पूर्वेस गाविलगड टेकड्या आहेत. तर आपण एक्सप्लेनेशन बघूया. उत्तरेला सातपुडा पर्वतरांग आहे. तसेच चिखलदरा डोंगर आणि तोरणमाळचे पठार आहे. तर पूर्वेला चिरोल टेकड्या आणि आहेरी टेकड्या आहेत. त्याचबरोबर दक्षिणेला मांजरा डोंगर आहे, तेरीखोल नदी आहे आणि पश्चिमेस अरबी समुद्र. महाराष्ट्राच्या उत्तरेस सातपुडा पर्वतरांग आहे. सातपुडा पर्वतरांगाच्या पूर्वेस कोणत्या टेकड्या आहेत असा प्रश्न आहे, म्हणून गाविलगड टेकड्या ज्या आहेत ते या ऑप्शननुसार बरोबर येत आहेत. आपल्याला खाली दिला आहे तो चार्ट एक दिलेला आहे, मॅप दिलेला आहे. खालीलपैकी पुणे विभागात सर्वाधिक उत्तरेस असणारा तालुका कोणता? तर सर्वाधिक उत्तरेला जो तालुका आहे तो कोणता? तर ही एक्सप्लेनेशन मध्ये डायग्राम आहे जी. तर सर्वात उत्तरेला जो आहे तो जुन्नर तालुका आहे तो पुण्यामध्ये. जुन्नर हे उत्तर बरोबर आहे. तर पुणे या ठिकाणी जिल्हे जे आहे ते 5 आहेत. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर. त्याचबरोबर 58 तालुके आहेत आणि महाराष्ट्रातील 28वी मनपा या ठिकाणी आहे. आणि राज्याची सीमा जी आहे ती कर्नाटक राज्याची सीमा लागून आहे आपल्या पुणेला, पुणे विभागाला. तर इतर विभागातील आपण बघूया. इतर विभागातील उत्तरेकडील कोणता आहे? पुणे या ठिकाणी सांगितलं जुन्नर आहे. तर नाशिक या ठिकाणी धडगाव, नंदुरबार या ठिकाणी. कोकणातील तलासरी, नागपूर येथील रामटेक, औरंगाबाद येथील सिल्लोड, अमरावती येथे चिखलदरा हे सर्वात उत्तरेकडील तालुके आहेत. तर क्षेत्रफळाच्या प्रशासकीय विभागाचा उतरता क्रम आपण मगाशी बघितला. सर्वाधिक क्षेत्रफळ औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि कोकण हे उतरता क्रम आहे. आणि क्षेत्रफळाचा विभागाचा उतरता क्रम बघितलं तर हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. तर प्रादेशिक विभागाचा उतरता क्रम जो आहे तो सर्वात पहिल्यांदा विदर्भ येतोय, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि खानदेश असा क्रम लागतो. 12 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी जी आहे ती 750 किलोमीटर इतकी आहे. तर ह्याच पठाराला दक्खनचे पठार असे देखील म्हणतात. महाराष्ट्र पठारावरील उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील डोंगर रांग आहेत. तर सातमाळा, अजिंठा डोंगर रांग, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग आणि शंभू महादेव डोंगर रांग. 13 नंबरचा प्रश्न. तर हा महाराष्ट्रातील खालील पर्वत रांगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे जो आहे तो क्रम लावायचा आहे. याचे उत्तर डायरेक्टली आपण बघू. दोन इथं आहे, अजंठा, सातमाळा, हरिश्चंद्रगड आणि शंभू महादेव. आता आपण एक्सप्लेनेशन बघूया. उत्तरेकडून दक्षिणेकडे गेलं फक्त डोंगरांचा क्रम. या ठिकाणी सर्वात वरती जे आहे ते अस्तंबा डोंगर, त्याच्यानंतर अक्राणी डोंगर हे नंदुरबार या ठिकाणी, त्यानंतर गाळणा डोंगर, वेरूळ, लक्षात ठेवा पहिले 5 वेरूळ आणि बाळेश्वर डोंगर हे येतं. आणि डोंगर रांगांचा क्रम जर बघितला तर सर्वात पहिली सातपुडा डोंगर रांग, त्याच्यानंतर अजिंठा,
त्याच्यानंतर सातमाळा आणि हरिश्चंद्र डोंगररांग, त्यानंतर बालाघाट डोंगररांग. तर आपण ह्या ऑप्शनमध्ये बघू शकता 2 नंबरच्या की हे दिलेलं आहे. त्याचबरोबर उत्तरेकडून दक्षिणेकडे गेला तर सर्वात पहिली जी आहे ती तोरणमाळ पठार आहे, त्याच्यानंतर मालेगाव पठार, त्याच्यानंतर बालाघाटचे पठार, सासवडचे पठार, औंधचे पठार, खानापूर आणि जतचे पठार हे येते. तर डोंगर रांगाबाबत सविस्तर माहिती या ठिकाणी मी सांगत आहे आता. सातपुडा पर्वतरांगामध्ये पूर्व पश्चिम पसरलेले सर्वात 900 किलोमीटर अंतरा इतके आहे. याचा महाराष्ट्राचा थोडाच भाग आहे. सातपुडा पर्वतामुळे मगाशी आपण बघितलं नर्मदा आणि तापी 2 खोरी जी आहे ती वेगळे होतात. सातपुडा पर्वताचा काही भाग जो असेल तो अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागात आहे. तसेच गाविलगड टेकड्या म्हणतात. तर वैराट शिखर हे अमरावतीतील सर्वोच्च शिखर. यात चिखलदरा थंड हवेचे ठिकाण आहे. तर सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर जे असेल ते अस्तंभ आहे आणि भारतातील धूपगड हे आहे. त्याच्यानंतर सातमाळा, त्याला दुसरं नाव आहे अजंठा डोंगररांग. तर ह्याच्यामध्ये सातमाळा जो आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये येते. तर हे गोदावरी व तापी या 2 नद्या ज्या आहेत ती खोरी वेगळी करतात. अजंठा टेकड्यांच्या उतार उत्तरेकडे तीव्र व दक्षिणेकडे मंद आहे. तर ह्याचा विस्तार जो आहे तो नाशिकपासून यवतमाळपर्यंत हे जो पसरलेला आहे. तर सातमाळा डोंगरामध्ये सप्तशृंगी नाशिकच्या ठिकाणी देवीचे मंदिर आहे. तर अजंठा डोंगररांग जे आहे ते अजंठा आणि वेरूळ लेणी औरंगाबाद ठिकाणी वसलेले आहे. त्यानंतर आपण पुढील बघूया हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग. तर हरिश्चंद्र हे अहमदनगरमध्ये म्हणतात. तर बीड ते बालाघाट हे जे आहे ते वसलेलं आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम भागात हरिश्चंद्र आणि पूर्व भागामध्ये बालाघाट ही डोंगररांग. बालाघाट जे आहे ती सपाट मात्याचा प्रदेश आहे, सपाट आहे ती. खोरी कोणती नदी वेगळी करतात तर गोदावरी आणि भीमा. लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येतात. गोदावरी आणि भीमा ही खोरी जी आहे ती वेगळी करतं हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग. आणि ही आग्नेयेपासून तेलंगणापर्यंत हैदराबादपर्यंत ही पसरलेली आहे. शिवनेरी किल्ला या डोंगर रांगेमध्ये येतो. पुढील शंभू महादेव डोंगररांग हिचा रायरेश्वर पासून शिंगणापूरपर्यंत विस्तार आहे. भीमा आणि कृष्णा या 2 नद्या ही वेगळी करते. तसेच सातारा आणि सांगली जिल्ह्यातून ही नदी कर्नाटकामध्ये जाते. तर शिखर शिंगणापूर मान जिल्हा सातारा येथे महादेवाचे मंदिर आहे. त्याचबरोबर ह्या डोंगररांगाच्या पश्चिमेला महाबळेश्वर आणि पाचगणी थंड हवेचे ठिकाण आहे. तसेच दक्षिणेला खानापूर पठार, जतचे पठार आहे. तर मध्य भागामध्ये औंधचे पठार या ठिकाणी वसलेले आहे. त्याच्यानंतर प्रश्न संयुक्त गट ब 2019च्या परीक्षेला पडला होता. तर नकाशामध्ये एक प्रादेशिक प्रशासकीय विभाग दिलेला आहे. तर ह्या प्रशासकीय विभागानुसार वर्तुळाने दाखवलेला जिल्हा मुख्यालय व कोणते आहे ते सांगायचे आपल्याला. तर औरंगाबाद विभाग आहे हा, आणि हे जे मुख्यालय आहे जे औरंगाबाद या ठिकाणी. आपण इथं सविस्तर डायग्राम जी आहे ती काढून दाखवलेली आहे यांनी, बघू शकतो. तर सर्वाधिक जिल्हे जे आहे ते 8 औरंगाबाद विभागामध्ये. सर्व विभागामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला आहे आणि तालुके 76 म्हणजे सर्वाधिक जास्त या ठिकाणी. तर सर्वाधिक क्षेत्रफळ औरंगाबाद विभागामध्ये जे बीड तुम्हाला मगाशी सांगितलं, आणि सर्वात कमी हिंगोली. हा पण प्रश्न पडला होता परीक्षेसाठी. तर आता शेवटचा प्रश्न आपला, कोणते विधान या ठिकाणी जे आहे ते बरोबर आणि चुकीचे आहे ते लावायचे. तर ह्याचे डायरेक्टली उत्तर बघू. दोन्ही विधाने जी आहे ती सत्य आहेत. म्हणजे महाराष्ट्र पठाराचा बहुतांशी भाग हा बेसॉल्ट खडकाने व्यापलेला आहे, हे विधान बरोबर आहे. त्यानंतर विधान ब, महाराष्ट्र पठाराची निर्मिती लावा रसाच्या संचयनाने झाली होती, हे देखील विधान जे आहे ते बरोबर आहे. तर एक्सप्लेनेशन बघू. महाराष्ट्रातील बहुतांश भाग हा बेसॉल्ट खडकाने व्यापलेला आहे, म्हणून बेसॉल्ट हा अछिद्र खडक आहे, त्यामुळे सिंचित क्षेत्र कमी होते. तर हे जे आहे ते ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जे आहे ती महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली होती. 70 दशलक्ष वर्षापूर्वी भ्रंशमूलक उद्रेक झाला आणि लावा रसाचे संचयन झाले. तर हा लावा बेसिक प्रकारचा आहे आणि पठार सातपुडा ते दक्षिणेला कोल्हापूरपर्यंत हा पसरलेला आहे. आपण सर्व प्रश्न बघितलेले आहेत 2018 पर्यंत कंबाईनच्या प्री एक्झामला पडलेले ग्रुप सी आणि बीच्या परीक्षेसाठी. राहिलेले प्रश्न जे आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ खूप मोठा होता आहे, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ लवकरच अपलोड केला जाईल. तो पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता, त्याची लिंक मी कमेंटमध्ये देतो.